महाराष्ट्र आवाज न्यूज। शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम टिटवा पाणी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत कपाशीच्या शेतात सुरू असलेली कथित गांजा लागवड उघडकीस आणली आहे। या कारवाईत 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून तब्बल 480 किलो गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 24 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी टिटवा पाणी परिसरात छापा टाकला। वन विभागाच्या जागेवरील कपाशीच्या पिकामध्ये 2 संशयितांनी गांजा लागवड केल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला। पोलिसांनी घटनास्थळी सखोल तपासणी करत 2 ठिकाणाहून एकूण 480 किलो गांजा सदृश पदार्थ ताब्यात घेतला। या कारवाईमुळे दुर्गम भागात सुरू असलेल्या अवैध अंमली पदार्थांच्या लागवडीचा गंभीर प्रकार समोर आला आहे। दरम्यान पोलिसांची चाहूल लागता संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयितांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, PSI मनोज कचरे तसेच मिलिंद पवार, संजय चव्हाण, सागर ठाकूर, संतोष पाटील, संदीप ठाकरे, कैलास कोळी, दिनेश सोनवणे, योगेश मोरे, विजय द्विरे, सुनील पवार, वाला पुरोहित, धनराज गोपाळ, अल्ताफ मिर्जा आणि इसरार फारुकी यांच्या पथकाने ही कारवाई केली। टिटवा पाणी परिसरातील या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध लागवडीविरोधात पोलिसांनी कडक पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं असून फरार संशयितांना पकडण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.